नमस्कार मैत्रिणींनो, मी मेगा फॅशन क्राफ्ट तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. तर बघा, आज आपण अंगावरून मापे हाफ कॉलरची कटिंग शिकणार आहोत. हाफ कॉलर, चेस्ट आहे 38, कंबर आहे 31, शोल्डर आहे 15, गळा आहे मागचा अर्धा इंच, पुढचा गळा कॉलरची कटिंग आहे ना, मागचा पुढचा गळा कटिंग करताना सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. उभा टक्स आहे 11चा, आडवा टक्स आहे 3.8चा, पुढची उंची आहे 15.5 आणि मागची उंची आहे 14. पुढची उंची आहे किती आहे, मागच्या उंचीमध्ये फक्त 2 इंच प्लस करायचं आहे, 2.5 इंच. मागच्या उंचीनुसार पुढच्या उंचीमध्ये 2.5 इंच प्लस करायचं आहे. मागची जशी आता 14 आहे तर आपल्याला काय करायचं आहे, प्लस 1.5 इंच घ्यायचं आहे न 1 इंच शिलाई मारायची. असं किती येते, 16.5 येते. ठीक आहे. आणि मागच्या उंचीमध्ये 14 प्लस 1 इंच 15.5 म्हणजे 15मध्ये आपल्याला किती इंच प्लस करायचं आहे, 1.5 इंच समोरच्या उंचीमध्ये. ठीक आहे. हे आपले आहे पूर्ण हाफ कलरचे माप आहे. तर बघा, कटिंग आधी स्ट्रेट लाईन ओढून घ्या. आपल्याला 15मध्ये 1 इंच प्लस करायचं आहे तर 16 येते. 16मध्ये 16चे निम्मे करा, 16 डिवाइड 2 करा तर किती येते, 8 येते. ठीक आहे. 8वर मार्क केलं. आपल्याला डाऊन जायचं आहे 1 इंच, 40पर्यंत 1 इंच जायचं आहे. 40च्या पुढे 1.25 नाहीतर 1.5, 1.25 किंवा 1.5 असं जायचं आहे ना. आपल्याला गळारुंदी काढायची आहे. तर गळारुंदी कशी काढायची, गळारुंदी काढताना काय करायचं बघा, 38 डिवाइड 12 किती येते, 38 डिवाइड 3.1. ठीक आहे. 3.1वर इथे मार्क करायचं आहे. तुमची जे शोल्डर असेल त्याला तुमची जे चेस्ट असणार छाती त्याला डिवाइड किती करायचं आहे, 12 करायचं आहे. जो आन्सर येतो हा गळारुंदी झाली. हा आन्सर काय, गळारुंदी. गळारुंदी किती आली, 3.1. मैत्रिणींनो, थोडंसं बोलताना मिस्टेक झालं तर समजून घ्यायचं. इथून आपल्याला स्ट्रेट लाईन ओढायची आहे. ठीक आहे. स्ट्रेट लाईन आपल्याला चेस लाईन काढायची आहे. आता तर चेस लाईन कशी काढायची, 38 डिवाइड 6 प्लस 1 इंच तर किती येणार आन्सर, 38 डिवाइड 6 प्लस 1 इंच किती येते, 7.3. तर आपल्याला इथून काय करायचं आहे, 7.3वर मार्क करायचं आहे. किती, 7.3वर मार्क करायचं आहे. ठीक आहे. ही झाली आपली चेस लाईन. ठीक आहे. चेस लाईन. तर बघा, आता आपल्याला इथलं सेंटर काढायचं. आधी सेंटरवर एक मार्क करा. इथं 8 आहे, शोल्डर आपण 8 घेतली आहे तर इथे किती करायचं, हाफ इंच मायनस करायचं. किती येणार तर 7.5. इथं पण 7.5वरच मार्क करायचं. ठीक आहे. आणि इथून आपल्याला आर्मोलची गोलाई द्यायची आहे तर 1 इंचावर द्यायची. इथून 1 इंच, इथून आतमध्ये किती गेलं आपण, हाफ इंच. 8मधून हाफ इंच मायनस करायचं, इथे घ्यायचं. असं एक क्रॉस लाईन घ्यायची. ठीक आहे. क्रॉसमधून 1 इंच आर्मोल गोलाईसाठी त्याला फ्रेंच कर्व ठेवायचा आहे. इथून द्यायचं आहे, गोलाई द्यायची आर्मोलची. ठीक आहे. आर्मोलची गोलाई द्यायची. तर बघा, आपली आहे चेस्ट 38मध्ये 2 इंच लुजिंग करायचं आहे. 38मध्ये प्लस 2 इंच लुजिंग किती आलं, 40 आलं. 40ला डिवाइड 4 करायचं, किती आलं, 10 आलं. आपल्याला 42पर्यंत 40 इंच लुजिंग द्यायची आहे. 42च्या पुढे 2.5 इंच द्या, नाही तर 3 इंच द्या. ठीक आहे. आपल्याला आता किती आलं, आपलं लुजिंग देऊन 10 इंच आलं. तर आधी 10वर मार्क करा, प्लस 1.5 इंच शिलाई मारायची. ठीक आहे. आता आपल्याला उंची टाकायची आहे. आपण उंची काय करायची, आपला सेंटर घ्यायचा. सेंटरमधून 14 उंची आहे तर प्लस 1 इंच करायचं. ठीक आहे. एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. कंबर आहे 31 डिवाइड 4 किती येते, 7.5 नाही 7.75 प्लस 1 इंच टक्स, 1.5 इंच शिलाई मार्जिन. फिटिंगला मार्जिनला लाईन ओढून घ्यायची. ठीक आहे. इथून जायचं 0.5, हे कशी थोडीशी मायनस करायचं. ठीक आहे. आता आपल्याला इथून कसं हाफ इंच खाली यायचं आहे, हाफ इंच. हे आपली गळारुंदी आहे ना, गळारुंदीपासून सरळ एक रेष ओढायची खाली हाफ इंचापर्यंत आणि हाफ इंचाची स्ट्रेट लाईन द्यायची. ठीक आहे. हाफ इंचाची स्ट्रेट लाईन दिल्यानंतर इथून हाफ इंच खाली यायचं. इथून असं हाफ इंच खाली यायचं. हे स्ट्रेट लाईन ओढून द्यायची.
पुन्हा आपल्याला कलरचं शेप ड्रॉ करायचं आहे तर पुन्हा हाफ इंच खाली यायचं. एक स्ट्रेट लाईन ओढायची अशी कुठपर्यंत, गळा रुंदीपर्यंत. हे स्ट्रेट लाईन अशी सरळ करायची. इथून फक्त या पॉईंटला थोडंसं असं गोलाई द्यायची. ठीक आहे. आता आपण इथे किती घेतला, हाफ इंच खाली आलो गळा रुंदीसाठी. आपल्याला मागचा टक्स घ्यायचा आहे. तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या, नाहीतर नाही घेतला तरी चालते. खूप सुंदर इथे फिटिंग मागच्या साईडची. हा टक्स आपण इथे किती घ्यायचा, 5 इंचाचा घ्यायचा, कारण हा कलर नेक आहे. नाही इकडनं हाफ इंच, नाही इकडनं हाफ इंच, तर लाईन ओढून घ्यायची. ठीक आहे. ही झाली मग बॅक पार्टची कटिंग. ही झाली बॅक पार्टची कटिंग. आता आपण याला कट करू. बघा, हाफ इंच शिलाई मार्जिन आधी सोडून द्यायचं. ठीक आहे. मी हा बॅक पार्ट ठेवायचा इथे. ॲज इट इज जसा आहे तसा आखून घ्या. सेम मार्क करायचा. स्ट्रेट लाईन. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते नक्की कमेंट करत जा. लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला आता साईडला ठेवू आपण. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. पण स्ट्रेट लाईन ओढायची. ठीक आहे. आधी आपण उंची टाकू. उंचीमध्ये आपल्याला किती इंच प्लस करायचा आहे, 1.5 इंच. ठीक आहे. 1.5 इंच प्लस करायचं आहे उंचीमध्ये. तर आता हा पहिलेच आपण अर्धा इंच बॅकमध्ये गेलो होतो ना, आता अर्धाच इंच आतमध्ये घ्यायचा आहे. तर मागच्या भागात अर्धा इंच, समोरच्या भागात हाफ इंच घ्यायचा आहे. हे अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची. ठीक आहे. क्रॉस लाईन ओढल्यानंतर इथून 0.75 मार्क करायचा आर्महोल गोलाईसाठी. समजलं का मैत्रिणींनो? आपण मागच्या भागामध्ये अर्धा इंच आतमध्ये आलो होतो ना, समोरच्या भागामध्ये 1 इंच यायचं आहे. तर आधीच अर्धा इंच आपण आतमध्ये आलो तर अर्धाच घेतला मी. नाहीतर मग तुम्ही जर सरळ लाईन घेऊन सेंटर काढून इथून 1 इंच आतमध्ये यायचं. नाहीतर असं केलं तरी चालेल. बरोबरच इथे आर्महोल गोलाई देऊन द्यायची. पॉईंट नाही बनला पाहिजे इथे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आधी आपण इथे कंबर टाकून देऊ. सॉरी, इथलं सेंटर घ्यायचं. सेंटरपासून तुमची चेस्ट किती आहे, 38. माझी चेस्ट 38 आहे. तुमची जे असणार ते. चेस्टला कितीने भाग करायचा आहे आपल्याला, कितीने भाग करायचा आहे, चेस्ट डिवाइड 4. ठीक आहे. 4ने भाग केल्यावर किती येते, जे येत असेल ते. ठीक आहे. प्लस 1 इंच ॲड करायचा. चेस्ट डिवाइड 4 प्लस 1 इंच. तर आपल्याला आन्सर किती आला, 10.5 इंच. तर त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच मार्जिन द्यायचं आहे. तर किती येईल, 11 येईल. ठीक आहे. हे समजलं का. 38 डिवाइड 4 प्लस 1 इंच ॲड करायचं. तुमचं जे येईल ते 10.5. माझं 10.5 आलं. आणि त्याच्यामध्ये 10.5मध्ये अर्धा इंच ॲड करायचं. किती येते, 11 येते. तर मी 11वर मार्क केलं. ठीक आहे. आणि उंची 16.5. बरोबर. आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे तर किती घेऊ आपण, फक्त 3.8. 38मध्ये पॉईंट लावायचा, तो झाला आडवा टक्स. तर मी इथून किती घेते, 4 घेते. ठीक आहे. 4 इथे 4 घेतलं तर आपल्याला इथे किती काय करायचं आहे, हाफ इंच मायनस करायचं आहे. हे अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची. तुम्हाला मी आज एक पॉईंट सांगणार आहे. आपली काय चेस्ट किती आहे, 38. आणि कंबर किती आहे, आपली 31. ह्या दोघांमध्ये कितीचं अंतर आहे ते बघा, तुम्ही काढून बघा. ठीक आहे. 38 मायनस 31 कितीचं अंतर आला, ह्या दोघांमध्ये 7 इंचाचा अंतर आला. तर 7ला डिवाइड केलं 2ने, 7ला डिवाइड केलं 2ने, तर किती आला आपलं हे टक्स, 3.5 इंचाचा टक्स आला. हा टक्सचा फॉर्म्युला आहे. चेस्ट आणि कंबरचा जेवढा बी गॅप पडत आहे, माझा 7 इंचाचा गॅप पडत आहे. कोणाकोणाचा 5 पडते, 4 पडते, 3 पडते. जो बी तुमचा पडत असेल त्याला डिवाइड 2 करायचा न इथे टक्स द्यायचा. तर माझा किती इंचाचा टक्स येईल, 3.5 इंचाचा टक्स येईल. पण आपण जर 3 इंचाचा टक्स घेतला तरी चालते. 3 घ्या नाही तर 3.5 घ्या. तुमची चेस्ट पाहून, हे जे आपली चेस्ट आहे
हे चेस्ट अशी चेस्ट आहे. हा जो जास्त उभार असेल तर 3.5 घ्या, जर कमी असणार तर 3 घ्या. ठीक आहे. एवढं हा पॉईंट आजपर्यंत तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये दिसला नसेल का चेस्टनं कमरचा जो गॅप पडत आहे त्याला डिवाइड 2 करून हा इथला टक्स घ्यायचा असते. कोणीच नसेल सांगितलं आजपर्यंत. तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर करत जाते की तुमचा ब्लाऊज चुकीचा नाही तयार झालेला पाहिजे. ठीक आहे. तर मी आता इथे किती घेते, 3 इंचाचा टक्स घेते. 3.5चा घेतला तरी चालते, पण 3 इंचाचा घेतला तरी चालते. ठीक आहे. तुमची चेस्टचा उभार पाहून तुम्ही टक्स घ्या. ठीक आहे. हे आता आपली कंबर किती आहे, 31 आहे. 31चा चौथा भाग 7.75 येते. हा 3 इंचाचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. आणि इथे चेस्ट 38 आहे, तर आपण लुझिंग किती ॲड केली होती, 2 इंच. चेस्ट 38 प्लस लुझिंग किती झालं, हे 40नं डिवाइड 4 केलं तर किती येते, 10 येते. 10 घ्यायचं इथे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. एक क्रॉस लाईन फिटिंगची लाईन ही मार्जिन सर्ट करून घ्यायची. ठीक आहे. आता आपल्याला इथे टक्सला आकार द्यायचा आहे. तर याचा सेंटर आणि याचा सेंटर, हे दोनच याचा सेंटर काढायचा, फ्रेंच कर्वनं आकार द्यायचा. हा तुम्ही प्रिन्स कट बनवू शकता, फोर डाट बनवू शकता, कटोरी पण बनवू शकता, जो तुम्हाला पाहिजे तो बनवू शकता. मी इथे तुम्हाला फोर डाटची कटिंग सांगणार आहे आज. फोर डाट प्रिन्स कटवरूनच मी फोर डाट सांगणार आहे तुम्हाला आज. ठीक आहे. ही लाईन सिलेक्ट करून घ्यायची. ठीक आहे ना. आपल्याला इथे 4 टक्सचा डाट द्यायचा आहे, तर इथून आपल्याला वरती 1 इंचावर द्यायचं आहे. ठीक आहे. 1 इंचापासून इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच. ठीक आहे. हे आधी अशी स्ट्रेट लाईन ओढून घ्या. स्ट्रेट लाईनपासून इथे 3 इंच जा, नाही तर 2.5 जा. मी 3 घेतलं. ठीक आहे. तर आपल्याला हा डॉट मोजायचा आहे. तर हा 3.25 येते, तर इथे पण 3.25 इथे आला पाहिजे. आपल्याला खाली हाफ इंच जायचं आहे. सर्व साईजसाठी कंपल्सरी आहे हाफ इंच. ठीक आहे. हे मोजलेलं असं आकार देऊन द्यायचं. आपल्याला इथून आता नवीन आर्मोल तयार करायचा आहे. हा भाग आपला कॅन्सल होईल. ठीक आहे. हा इथून जसा हा टक्स मोजला तसा हा पण टक्स मोजायचा आहे. 5.5 येते, तर 5.5 कुठे येते बघा. पुन्हा एकदा मोजा. इथे हाफ आला तर इथं पण हाफच घ्यायचा. ठीक आहे. आता हा आपला जेवढा गॅप आहे त्याचा सेंटर काढा. ठीक आहे. सेंटरपासून इकडे जा, हा सेंटर इकडे द्या. इकडून पाव इंच, इकडून पाव इंच, इकडून पण पाव इंच, इकडून पण पाव इंच. हे झाली 4 टक्सची कटिंग. आता आपल्याला नेक तयार करायचं आहे. आपली हे गळारुंदी किती आलं होतं, 38 डिवाइड 12 किती आलं होतं, 3 आलं होतं. तर 3 मध्ये प्लस 1 इंच करायचं आहे. ठीक आहे. तर किती घेऊ आपण, 4 घेऊ. 4 इंच घेतलं. हे गळारुंदी समजलं मैत्रिणींनो. 38 डिवाइड 12 3 आलं आन्सर. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा शिलाई मार्जिन, तर किती आलं, 4 आलं. ही गळ्याची उंची झाली 4. गळारुंदी आपल्याला 3 घ्यायची आहे. ठीक आहे. मी इथे गोलाई देऊन द्या.